नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये पोलीस तपासामधून धक्कादायक अशी माहिती, ज्या गोठ्यामध्ये आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला त्याच गोठ्यामध्ये आरोपी 4-5 दिवस राहिला होता। आरोपी विटा उचलण्याचं काम करत होता, तिथेच चिमुकली खेळत होती। काम संपल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्यामध्ये घेऊन गेल्याचं समोर। नसरापूरमध्ये चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण, अत्याचार केला त्या दिवशी मी नशेत होतो, आरोपी भीमराव कांबळेने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं। बचावासाठी भीमराव कांबळे सांगत असल्याचा अंदाज। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळेसह पोलिसांकडून मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी, अत्याचार झालेल्या ठिकाणी आरोपीला आणत पोलिसांचा तपास, 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा तैनात होता। नसरापूर प्रकरणी 15 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल होणार आहे। पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची माहिती। अत्याचार प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून गांभीर्यानं तपास सुरू। नसरापूर प्रकरणामध्ये नराधमाकडून चिमुकलीचे तोंड दाबून अमानुष अत्याचार, ससून रुग्णालयाचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल सादर। आरोपीने चिमुकलीच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी तिच्या छातीमध्ये जोरदार बुक्की मारल्याचं देखील उघड। पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, पर्वती परिसरामधील धक्कादायक प्रकार, सख्ख्या आजोबानेच अत्याचाराचा प्रयत्न केला। पुणे पोलिसांची माहिती, आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। पुण्यामध्ये सख्ख्या नातीवर आजोबांनी केलेल्या अत्याचाराने मन सुन्न झालं। घरातही लेकरं सुरक्षित नाहीत का, हा प्रश्न अस्वस्थ करतोय। आयांनो, सावध राहा, काळ बदललाय, आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा। पुण्यातील चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा आणावा। रोहित पवार यांची सरकारकडे मागणी। नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी शक्ती कायद्याचा वटहुकूम काढा, रोहित पवारांचं ट्विट। पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये आईस्क्रीम विकणाऱ्याकडून गतिमंद मुलीचा विनयभंग, आरोपी पिंटू शिवकुमारवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। पिंटू शिवकुमार उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती। अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी नराधमाला 20 वर्षे सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड। 2024 मधील दाखल गुन्ह्यामध्ये बार्शी सत्र न्यायालयाचा निकाल, पीडितेच्या कुटुंबियांना 2 वर्षांनी मिळाला न्याय। जालन्यामध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर। 25 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर पारध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 2016 पासून अत्याचार होत असल्याची पीडितेची तक्रार। शेख इम्रान शेख हबीबसह 4 अटक। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं राज्यपालांना पत्र, कायदा सुव्यवस्थेप्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी। शक्ती कायदा लागू करा, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या, वर्षा गायकवाड यांची मागणी। फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यामध्ये कोणालाच न्याय मिळणार नाही। अत्याचारांच्या घटनांवरून मनोज जरांगे यांचा सरकारवर हल्लाबोल, तर फडणवीस कायद्याने चालतात, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। राज ठाकरे यांनी नसरापूरमधील घटनेसंदर्भात भावना व्यक्त केल्या। भावना व्यक्त करायला असीम सरोदेंच्या परवानगीची गरज नाही, सरोदेंना जे करायचं ते करावं, मनसे नेते संदीप देशपांडे यांचं प्रत्युत्तर। राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्ट नंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी वकील असीम सरोदे यांनी केली होती। टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बोलावली आमदारांची बैठक। आज सायंकाळी 4 वाजता बैठक होणार। आजच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्याचा निर्णय होण्याची शक्यता, पक्षाची पुढची दिशा काय असेल यावर देखील चर्चा होण्याची शक्यता। विजय थलपती यांचं सत्ता स्थापनेसाठी राहुल गांधींना पत्र, सरकार स्थापन करण्यासाठी थलपती यांनी पाठिंबा मागितला। काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांची माहिती, तर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस टीव्हीके सोबत सत्तेमध्ये सहभागी होणार। पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना कारवाईचे निर्देश। कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला, जेसीबीने टीएमसी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप। कोलकात्याच्या हॉग मार्केट या परिसरामध्ये ही घटना घडली। मतचोरीनं कधी सीट चोरी करतात तर कधी पूर्ण सरकार, ट्विट करत राहुल गांधींची भाजपवर टीका। भाजपच्या 240 पैकी प्रत्येक 6वा खासदार मतचोरी करून आलेला आहे, राहुल गांधी यांचा आरोप। तर हरियाणामध्ये तर संपूर्ण सरकारच घुसखोरांचं आहे, राहुल गांधी यांचा हल्लाबोल। राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जी यांची भूमिका योग्यच। पश्चिम बंगालमध्ये इराण, इस्रायल यासारखी परिस्थिती निर्माण केली गेली, राजीनामा देणार नाही हा आंदोलनाचा एक भाग। इंडिया आघाडी ममतांच्या सोबत आहे, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तामिळनाडूमधील एआयडीएमके पक्षाच्या आमदारांची आज होणारी बैठक रद्द। पक्षामध्ये 2 मतप्रवाह असल्यामुळे बैठक रद्द झाल्याची माहिती। टीव्हीके पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही
यावरून पक्षामध्ये 2 गट पडल्याची माहिती. केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेसकडून निरीक्षकांची घोषणा. अजय माकन, मुकुल वासनिक यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती. दोन्ही निरीक्षक आज दुपारी केरळला जाणार. उद्या काँग्रेसची विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठक होणार. केरळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त 692 मतं. राष्ट्रवादीने केरळमध्ये एकच जागा लढवली होती. केरळमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभा केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांचा काल एकाच कारमधून प्रवास. संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयामध्ये ऍडमिट आहेत. शिंदेंकडून भेट घेत विचारपूस. दोघांच्या एकत्रित प्रवासाने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. उद्धव ठाकरे यांचा खासदार संजय दिना पाटील यांना फोन. पत्नीच्या अपघाताबाबत ठाकरेंकडून विचारपूस. संजय दिना पाटलांच्या पत्नीवर फोर्टिस रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांच्याकडून देखील विचारपूस. कोकणाच्या राजकारणामध्ये आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता. ठाकरेंच्या सेनेचे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेंच्या संपर्कात. कणकवली पॅटर्नच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकरांची निवड झाली होती. भाजपेतर सर्वच राजकीय पक्षांनी संदेश पारकरांना पाठिंबा दिला होता. राज्यामध्ये पक्ष विस्तारासाठी भाजपकडून नव्या जबाबदारी निश्चित. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून 6 नव्या समन्वयकांच्या नियुक्त्या. राजेश पांडे, योगेश सागर यांच्याकडे ठाणे कोकण, निरंजन डावखरेंकडे पश्चिम महाराष्ट्र, सुनील राणे यांच्याकडे मराठवाडा आणि संजय कुटे विदर्भाचे समन्वयक. आमदार अर्जुन खोतकरांनी जालन्याच्या 12 नगरसेवकांसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. जालना पालिकेमध्ये भाजपनं शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवल्यानंतर भेट. पालिकेमध्ये निधी वाटपामध्ये भेदभाव होत असल्याची शिंदेंकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीच्या दौऱ्यावर. सुनेत्रा पवार राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती. दौऱ्याच्या दरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचीही शक्यता. आणि जन्मदिन विधानसभा निवडणुकीमधील विजयाबद्दल ट्रम्प यांच्याकडून मोदींचं अभिनंदन. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांची माहिती. मोदींसारखे नेते लाभले हे भारताचं मोठं नशीब. ट्रम्प यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या काळाराम मंदिरावर आज धर्मध्वज फडकणार. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार. सायंकाळी रामकुंडावर मान्यवरांच्या हस्ते गोदा आरती होणार. शिंदेंच्या शिवसेनेच्या शायना एनसीनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. मुंबईमधील सुनेत्रा पवारांच्या देवगिरी निवासस्थानी ही भेट झाली. कारण अद्याप अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांची बॅनरच्या माध्यमातून विरोधकांवर टीका. अंबादास दानवे यांची विधान परिषदेत पुन्हा वर्णी लागल्यामुळे शहरामधील क्रांती चौकामध्ये बॅनरबाजी. मुंबईतील खेतवाडीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पुण्यतिथीच्या निमित्तानं अभिवादन. मंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक नगरसेवकांची उपस्थिती, सामाजिक कार्यकर्त्यांचीही उपस्थिती. अंबरनाथ बदलापूरच्या पाणी टंचाईवर आढावा बैठकीचं आयोजन. पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा. आमदार किसन कथोरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. लातूरमध्ये पेट्रोल पंपावर डिझेलसाठी वाहनांच्या रांगा, तर काही ठिकाणी कॅन आणि बॅरलमध्ये पेट्रोल विक्रीचा प्रकार समोर. 2 पेट्रोल पंपांवर परवाना निलंबनाची कारवाई. सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये आंदोलन. चूल पेटवून आंदोलन करत गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोनं 2200 रुपये तर चांदी तब्बल 5000 महागली. सोन्याचे दर प्रतितोळा 1,54,500 रुपयांवर. गडचिरोलीमध्ये नीट परीक्षेमध्ये डिजिटल शॉर्टकट वापरल्याचं समोर. 2 विद्यार्थ्यांनी एआयच्या मदतीने उत्तरं मिळवल्याची बाब उघडकीस. गडचिरोली पोलिसांकडून दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल. तपास सुरू. चंद्रपूरमध्ये दहशत माजवणारे 2 सराईत गुन्हेगार जेरबंद. चंद्रपूर शहर पोलिसांकडून शस्त्रांसह आरोपींना अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. चाकण शहरामधील पठारे वस्ती परिसरामधून 22 वर्षीय प्रवीण प्रधानला अटक. गावठी बनावटीचा पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त. चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची कारवाई. यवतमाळमध्ये चोरट्यांकडून शेतकऱ्याचे 1.5 लाख लंपास. सोसायटीचं कर्ज भरण्यासाठी आलेले सायखेड्यातील शेतकरी नामदेव शिंदेचे 1.5 लाख चोरट्यांनी लांबवले. चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर. परदेश प्रवासासाठी इंद्राणी मुखर्जीची मुंबई सत्र न्यायालयामध्ये नवी याचिका. शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी आरोपी. या याचिकेवर न्यायालय 4 आठवड्यांमध्ये आता निर्णय देणार.
नागपूरच्या पारडी परिसरामध्ये तृतीयपंथीयांच्या 2 गटांमध्ये वाद. तृतीयपंथीयांचा गुरु कोण यावरून विद्या कांबळे आणि उत्तम बाबा यांच्या गटामध्ये वाद झाला. कळमना पोलिसात तक्रार दाखल. गोवंडी बैगनवाडी सिग्नल जवळ अनधिकृत पार्किंग रॅकेट चालवून पैसे उकळल्याचे प्रकरण. देवनार पोलिसात 4 विरोधात गुन्हा दाखल. मुंबईमध्ये घरखर्चासाठी घरफोडी करणाऱ्या 2 डीएन नगर पोलिसांकडून अटक. रशीद शेख आणि सईद अहमद मस्तान शेख उर्फ अली अशी आरोपींची नावं आहेत. शिवाजीनगर बेस्ट डेपोमधील धक्कादायक प्रकार उघडकीस. बेस्ट डेपोमधील अनेक चार्जिंग गन पॉइंट चोरी झाल्याची माहिती. गोवंडी शिवाजीनगर आगारामधील 10 चार्जिंग गन पॉइंट चोरीला. एका पॉइंटची किंमत 1.5 लाख रुपयांपर्यंत. मुंबईमधील सारकोप पोलिसांकडून 23 वर्षीय दुचाकी चोरट्याला अटक. आरोपीच्या चौकशीमध्ये वेगवेगळ्या दुचाकी चोरीचे 5 गुन्हे उघडकीस. पोलिसांकडून 5 दुचाकी जप्त. करमाळा शहरामधील दत्तपेठेमध्ये शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या. 3घांच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. आशा अर्जुन सिंग परदेशी असं मृत महिलेचं नाव. अमरावतीमध्ये चारित्र्यावर संशय घेत पतीकडनं पत्नीची हत्या. चांदूर बाजार तालुक्यातील जवळा शहापूरमधील घटना. पोलिसांनी आरोपी पती ऋषिकेश आठवले याला ताब्यात घेतलं. पेण तालुक्यामध्ये वडखळ पोलिसांची धडक कारवाई. जेएसडब्ल्यू कंपनीच्या गेट समोर गांजा विक्रीचा पर्दाफाश. एका आरोपीला रंगेहात अटक. सुमारे 33,300 रुपयांचा गांजा जप्त. नागपूर सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांच्यासह 9 जण निलंबित. सायबर पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या हाणामारीनंतर कारवाई. बेटिंग प्रकरणामध्ये आरोपीला सोडून दिल्यानंतर वाद झाला होता. उल्हासनगरमधील दीपाली चव्हाण यांची फॅमिली डॉक्टरकडनं 31 लाखाची फसवणूक. लाखो रुपये देऊन सुद्धा पतीचं ऑपरेशन झालं नाही आणि किडनी डोनर सुद्धा मिळाला नाही. डॉक्टरसह 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. नाशिकमधील रिंग रोड जमीन प्रकरणामध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या विरोधात 8 महिलांची तक्रार. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. जमीन संपादनाच्या वेळी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप. प्रांताधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. पंढरपूरच्या सुस्ते या ठिकाणी नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमांमध्ये तुफान राडा झाला. कार्यक्रम अर्ध्यामध्येच थांबवण्यात आला. बुलढाण्याच्या नांदुरा बस स्थानकाचं काम संथ गतीने सुरू. प्रवाशांना झाडांचा आसरा घेण्याची वेळ. बस स्थानकाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं प्रवाशांची मागणी. मुंबईच्या पायधुनी परिसरामधील 4घांच्या मृत्यूचं गूढ कायम. कलिंगडमध्ये कोणतीही भेसळ आढळली नाही. एफडीएच्या तपासामध्ये समोर तर फॉरेन्सिक तपासात 4घांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त. अहिल्यानगरमध्ये हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. राहता तालुक्यातील एकरुखे गावातील घटना. पती सासरा सासूच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. 3ही आरोपींना पोलिसांकडून अटक. कूलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटंदूर या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. मालाड दिंडोशी जवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भरधाव होंडा कार उलट झाली आणि दुसऱ्या कारला धडकली. होंडा कारचा चालक यामध्ये किरकोळ जखमी झाला आहे. कल्याणच्या आधारवाडी कारागृहामध्ये कैद्याचा संशयास्पद मृत्यू. 5 वाजता छातीत दुखून सुद्धा 9 पर्यंत उपचार नाहीत. अँब्युलन्सऐवजी सुपरिटेंडंटच्या गाडीमधून रुग्णालयामध्ये आणल्याचा आरोप. संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयामध्ये गोंधळ. जळगावच्या वडगाव तालुक्यामधील गोंडगाव सावता गिरणा नदीमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्यानं खळबळ. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बडगाव पोलिसांकडून अधिक तपास सुरू. भंडारा गोंदियामधील बाळ विक्री प्रकरणी आरोपी डॉक्टर वाजपेयीचं सोनोग्राफी सेंटर सील्स. गोंदिया जिल्हा शल्यचिकित्सकांची कारवाई. आरोपी डॉक्टरने भंडारा गोंदियामध्ये 4 बाळांची विक्री केली होती. यवतमाळच्या उमरी इथे शेत शिवारात पावसामुळे काढणीला आलेल्या तीळ पिकाचं मोठं नुकसान झालं. शेतामध्ये उभे असलेले तीळ आडवे पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारं उत्पादन घटलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत्या तापमानापासून बचावासाठी डाळिंब बागांवर शेड नेटचं आच्छादन. वाढत्या उष्णतेमुळे फळांची गुणवत्ता खराब होण्याची चिंता. पुण्यामधील कुकडी प्रकल्पामधील डिंबे धरणातील पाणीसाठा सध्या 22%वर. डिंबे धरणावर अनेक गावांचा पाणीपुरवठा आणि सिंचन अवलंबून आहे. पाणी टंचाई भासण्याची शक्यता. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांपर्यंत. ग्रामीण भागातील पाणीसाठ्यावर परिणाम. पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. शेतकरी चिंतित. गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर धरणामधील पाणीसाठा 9%वर.
देवरी नगरपंचायत आणि परिसरातील नागरिकांवर पाणी टंचाईचं सावट, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. नागपुरातील 300 वर्ष जुन्या भोसलेकालीन विहिरीचा वारसा धोक्यात. सोनगाव अमराई या ठिकाणी विहीर अस्वच्छतेमुळे दुर्लक्षित विहिरीचं पुनरुज्जीवन करण्याची नागरिकांची मागणी. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या रायगडातील 28 धरणांमध्ये केवळ 29% पाणीसाठा शिल्लक. मे अखेरीस रायगडकरांना टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील संगनाई तांड्यावर पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती. जिल्हा प्रशासनाला टँकरची मागणी करून सुद्धा टँकर मिळत नसल्यामुळे महिलांची धावपळ. बीडच्या परळी तालुक्यातील सावर गावातील पाझर तलावाने तळ गाठला. परिसरामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसमोर शेतीसह जनावरांसाठी देखील पाण्याचा प्रश्न गंभीर.